जो झाला आणि त्यानंतर हजारो कबुतरं दगावल्याचं चित्र आपण रोज बघतोय आणि जैन समाजामध्येच नव्हे तर सर्व धर्मियामध्ये कबुतरांच्या बद्दल एक जीव दया म्हणून एक प्रेम आहे. त्या कबुतरांचं जीवाचं रक्षण व्हावं अशी भूमिका समाजातल्या हजारो लोकांनी मांडली आणि आज या संदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीमध्ये जैन समाजाच्या भावना, हिंदू समाजाच्या भावना आणि एकूणच प्राणीप्रेमींच्या भावना त्या ठिकाणी मांडल्या गेल्या. त्याबरोबर सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याची सुरक्षितता याविषयी सुद्धा चर्चा केली गेली आणि या सर्व गोष्टींचा विचार करून या कबूतरखान्यांना योग्य पद्धतीनं कसं पुनर्स्थापित करता येईल, कबूतर मरणार नाहीत यासाठीची व्यवस्था महानगरपालिकेने करावी. कोर्टामध्ये यातर्फे सरकारतर्फे भूमिका मांडली जाईल. राज्य शासनाच्या वतीनं आणि महापालिकेच्या वतीनं सुद्धा या कबुतरांची पर्यायी व्यवस्था मनुष्यवस्ती कमी असलेल्या जागेत किंवा मनुष्यवस्ती नसलेल्या जागेत करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था होईपर्यंत सध्या असलेल्या व्यवस्था या कंट्रोल्ड फिडिंगच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणच्या होणारी सगळी साफसफाई करण्याच्या अटीवर महापालिकेनं ती यंत्रणा करावी, विकसित करावी. स्थानिक कबूतरखान्याचे जे संचालक आहेत त्यांच्या मदतीनं महानगरपालिकेनं या कबुतरांची दाण्यापाण्याची व्यवस्था सुरू करावी असा निर्णय घेतलेला आहे. कोर्टामध्ये सरकारने जनभावनेचा आदर केलेला आहे, जैन धर्माच्या जीवदयेच्या परंपरांचा आदर केलेला आहे आणि या सर्व भावनांचा विचार करून कबुतरांची सुरक्षा, आमच्या भावनांचा आदर आणि सर्वसामान्य लोकांचं आरोग्य या सर्वांचा समन्वय साधून यातनं योग्य मार्ग निघेल अशा पद्धतीची भूमिका सरकार न्यायालयात मांडेल व न्यायालयाच्या निर्णयाचा पुनर्विचार करून त्यामध्ये योग्य तो निर्णय घेण्यामध्ये सरकार आपली भूमिका योग्यतेने पार पाडेल अशा निर्णय आजच्या बैठकीत झालेला आहे. जैन समाजाचा अध्यक्ष या नात्याने मी सरकारला याविषयी मनापासून धन्यवाद देतो. जैन समाजाला मला या निमित्तानं आवाहन करायचं आहे की सरकार पूर्णपणे आपल्या विचारांशी सहमत आहे, आपल्या पाठीशी आहे. सामान्य लोकांच्या आरोग्याची काळजी सुद्धा सरकार घेणार आहे. त्यामुळे आपण सरकारच्या निर्णयाचा आदर करावा व त्यानुसारच आपली पुढची भूमिका ठरवावी. धन्यवाद. ही अतिशय चुकीची आणि मानवतेला काळिमा फासणाऱ्याची घटना आहे. आपल्या घटनेप्रमाणे प्रत्येक पशुपक्ष्याला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे जितका माणसाला अधिकार आहे. आता आपण बोलू शकतो म्हणून आपल्या भावना आपण तीव्रतेने मांडतो. कबूतर बोलू शकत नाही, हत्ती बोलू शकत नाही म्हणून त्यांना आपण मारायला सोडू शकत नाही. त्यामुळे कबुतरं नाही कुणी धान्य घालतं म्हणून त्याच्यावर कुणी अशा प्रकारचा हल्ला करणं किंवा त्याच्यावर कारवाई करणं हे नैतिकतेमध्ये सुद्धा बसत नाही आणि मानवतेला सुद्धा हे योग्य नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना कुणीही करू नयेत अशी विनंती आहे. किंवा सरकार हा निर्णय घेताना सर्वसामान्य लोकांचं आरोग्य आणि कबुतरांचे जीवरक्षा या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधून पुढे जात आहे. नाही, मुख्यमंत्र्यांचं म्हणणं इतकंच होतं की ह्या अनेक वर्षापासूनच्या परंपरा आहेत. भारतातच नव्हे तर जगातल्या अनेक ठिकाणी आजही अशा प्रकारचे कबूतरखाने चालत आहेत. अगदी विकसित म्हटलेल्या इंग्लंडमध्ये सुद्धा ट्रॅफलगर चौकात असा कबूतरखाना आजही सुरू आहे. त्यामुळे कबुतरांच्यामुळे होणाऱ्या हानीचं प्रमाण हे खूप अत्यल्प आहे किंवा त्याचा सायंटिफिकली बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. आणि अशा स्थितीमध्ये हजारो कबुतरं आपण मरायला सोडणं आणि त्यांना तडफडून मरताना बघणं हे अनेकांच्या भावना दुखावणारं आहे. त्यामुळे अशा प्रकारे कबूतर मरू नयेत यासाठी कबुतरांचं उदरनिर्वाहाची व्यवस्था सुरू राहावी आणि न्यायालयामधून या निर्णयाची फेरसमीक्षा करण्यासाठी ज्या काही कायदेशीर प्रक्रिया कराव्या लागतील, अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं तरी राज्य सरकार त्या सर्व प्रक्रिया पूर्ण करेल अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेली आहे. आणि त्यामुळे जैन समाज राज्य सरकारला आणि मुख्यमंत्री महोदयांना यासाठी विशेष धन्यवाद देत आहे. जी मुंबई के कबूतरखाने ये हमारी सैकड़ों सालों की परंपरा है. एक जीव दया के माध्यम से, कबूतरों की दया के माध्यम से, एक भूत दया के माध्यम से जैन ही नहीं कई अन्य सर्वधर्मीय लोग इनको दाना खिलाने की हजारों वर्षों की परंपरा है. लेकिन
उच्च न्यायालय ने कबूतर खाने बंद करने का जो निर्णय दिया, और पिछले दिनों हम सबने देखा है कि हजारों कबूतर अनाज के अभाव में मर रहे, पानी के अभाव में मर रहे, तो ये हमारे भावनाओं को ठेस पहुंचा रही है। जब हम चातुर्मास में है, जैन धर्म की ये परंपरा है कबूतरों को दाना खिलाने की, हिंदू धर्म की परंपरा है कबूतरों को दाना खिलाने की, इन सारे समाज के भावनाओं को आघात पहुंचाने वाला ये निर्णय है। तो हाईकोर्ट इस निर्णय का पुनर्अवलोकन करे, इस तरह लिए सरकार अपनी भूमिका हाईकोर्ट में रखेगी। इसके लिए विशेष वकीलों की व्यवस्था की जाएगी। सामान्य लोगों के आरोग्य के साथ भी उनके जीवन शैली में भी इसका कोई नुकसान न हो, इसकी भी जो आवश्यकता वहां लेनी है, जो व्यवस्था करनी है, वो भी व्यवस्था वहां की जाएगी, और किसी को भी नुकसान न पहुंचे और हमारी भावनाएं आहत न हो, और कबूतरों को भी जीने का अधिकार है, उनका अधिकार भी बरकरार रहे, इस तरह की व्यवस्था करेगी। और न्यायालय में इसका जब तक पुनर्विलोकन नहीं होता है, कोई अन्य व्यवस्था नहीं होती है, तब तक इन कबूतरों के लिए महानगर पालिका की ओर से दाना और पानी की व्यवस्था वहां के स्थानीय समाज के आयोजकों के सहयोग से की जाएगी। ऐसा निर्णय आज की मीटिंग में लिया गया। अभी वो उनको खिलाने का जो टाइम फिक्स किया जाएगा महापालिका की ओर से, कंट्रोल्ड फीडिंग करेंगे तो उतने समय में हटा के फिर से कवर करेंगे। लेकिन आपने देखा होगा कवर करने के बाद कबूतर वहीं आ रहे हैं या वहां जगह नहीं तो आसपास घूम रहे और मर रहे हैं, तो ये कवर करने से ज्यादा नुकसान हो रहा है। तो वही नहीं, ऑर्डर के अंदर महानगर पालिका वहां इंटरवेन करेगी। महानगर पालिका अपना भूमिका वहां हाईकोर्ट में तुरंत रखेगी कि ये कबूतर इस तरह से मर रहे हैं, और जब तक एक पर्यायी व्यवस्था नहीं होती है तब तक हमें इन्हें कंट्रोल फीडिंग में दाना पानी की व्यवस्था करनी जरूरी है। ऐसी भूमिका महानगर पालिका रखेगी, तुरंत रखेगी हाईकोर्ट में, और राज्य शासन भी रखेगा, और ये निर्णय का पुनर्विलोकन करने का हाईकोर्ट से आग्रह करेगा। अगर आवश्यकता रही तो राज्य सरकार सुप्रीम कोर्ट तक भी हमारे विचारों के साथ इस विषय में न्याय देने का प्रयास करेगी। यस, शुरू होगा, और 7 तारीख को इसकी अगली हियरिंग है। उस 7 तारीख की हियरिंग में महाराष्ट्र सरकार भी अपना पक्ष स्वतंत्र रूप से रखकर इन सारे विषयों को उचित न्याय दिलाने का प्रयास करेगी। और एक विषय है जो हाथी के बारे में हुआ था, माधवी हाथी के कल पूरे समाज ने जो एक विरोध दर्शाया है हाथी को वहां से ले जाने के लिए, उस विषय पर भी विस्तार से चर्चा हुई है। और महाराष्ट्र सरकार और वहां का नांदनी मठ सुप्रीम कोर्ट में रिवीजन पिटीशन दाखिल करेगी। महाराष्ट्र सरकार अच्छे से अच्छे काउंसिलर वहां खड़े करके उस पिटीशन में हमारी भूमिका रखेगी, और वहां जो हाथियों के लिए आवश्यक व्यवस्था जरूरी है साइंस के हिसाब से या पेटा के हिसाब से या कोर्ट के हिसाब से, वो सारी व्यवस्था राज्य सरकार नांदनी में निर्माण करेगी। ऐसी स्पष्ट भूमिका महाराष्ट्र सरकार ने आज ली है। मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस को जैन समाज की ओर से, वहां के सभी हाथियों के ऊपर जिसकी भी प्रेम है, उन सभी समाज की ओर से हम धन्यवाद देते हैं। और सरकार के इस निर्णय से माधुरी हाथी, जिसे महादेवी कहते हैं, जल्द से जल्द नांदनी मठ में वापस आएगा, इसका हमें विश्वास है। धन्यवाद। क्या झालं? ओके, थँक्यू। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा। संपर्क 7767989898।